गगनरावने घेऊन आणला कांद्याचा बोरा. घ्या कांदे, घ्या कांदे, कांदे घ्या कांदे. अरे 300 रुपयाचा एक बोरा कांदा. घ्या कांदे, घ्या कांदे. 300 रुपयाचा एक बोरा, 300 रुपयाचा एक बोरा. घ्या कांदे, घ्या कांदे, घ्या कांदे. अरे भाऊ, कांदे कसे दिलास? अरे भाऊ, मी काय म्हणतो, एक बोरा कांदा घेतलाच नाही का तर तुला 300 रुपये द्यावे लागतील. मग एक बोऱ्यामध्ये किती किलो कांदे राहतात? 50 किलो कांदे राहतात एक बोऱ्यामध्ये. जर तुम्हाला 30 किलो कांदे लागत असतील तर 30 किलो वाला एक बोरा आहे. त्या बोऱ्यामध्ये नाही का 30 किलोची भरती राहते. 30 किलो कांदे भरले राहतात. 50 किलो वालाही आहे आणि 30 किलो वालाही आहे. आणि 50 किलो वाल्याची किती किंमत आहे ना 30 किलो वाल्याची किती किंमत आहे? 50 किलो वाल्याची आहे नाही का 300 रुपये. आणि 30 किलो वाल्याची नाही का 250 रुपये. म्हणजे मी 2 कट्टे घेतलं 30-30 किलोचे तर मला 500 रुपये लागतील. मला कांदे पण 7 किलो मिळतील. पण मी एकच सीधा 50 किलोचा कट्टा घेतला तर मला 300 रुपये लागतील. चल बरं, काही हरकत नाही. आपल्याला गरज आहे तेवढीच घेवायची. अरे मी काय म्हणतो भाऊ, मला 50 किलो कांद्याची गरज आहे. मला 50 किलो कांद्याचा बोरा दे बरं. 50 किलो वाला बोरा हा इकडे आहे. 50 किलो वाला बोरा घेऊन जातो. चल भाऊ, आता ठीक आहे. मग मी निघतो. कधी गरज पडली तर मग नाही का घेवायला येईन तुझ्या दुकानामध्ये. आता मला सध्यासाठी 50 किलो कांदे लागत होते तर 50 किलोच कांदे नेतो. ठीक आहे मग आता. हो गा हो भाऊ, ठीक आहे. गगनरावनं त्याच्या बायकोने घेऊन आणले कांद्याचे 2 बोरे. तुम्ही ना कायला कांदे घेऊन आणले एवढे सारे? एवढे सारे कोठे आणलो? फक्त 50 किलो आहेत ना. तुमचा दिमाग तर घुटण्यामध्ये नाही आहे. पहिल्यांदाच मी नाही का 50 किलो कांदे घेऊन ठेवलो. हा एक बोरा आणि तुम्ही आणखी एक आणला एक बोरा. म्हणजे तुमचे 50 किलो ना माझे 50 किलो. आता 1 क्विंटल झाले ना. बाप रे गा, 1 क्विंटल. मी काय म्हणतो, हे वाले कांदे नाही का आपले वाले तुम्ही वापस करून या तो बोरा. अरे मी कशाला वापस करू? मला माहित होता का तू घेऊन आणणार आहेस म्हणून पहिल्यांदाच? मी जास्त पहिल्यांदा नाही आलो, तुमच्या अर्ध्या तासाच्या पहिला आलो. तो एक जण भेटला मला, एक भाऊ. त्याच्याकडून घेतलो 1 बोरा कांदा. पहिल्यांदाच मला सांगावलं पाहिजे होता कमी कांदे घेतलो व तुम्ही कांदे नको घ्या म्हणून. तर मला काय माहित होता तुम्ही बाहेर जाल तर कांदेच घेऊन याल म्हणून. आता आम्हाला एवढं लागतही नाही. मी काही वापस करावले जाऊ नाही. लागत असतील नाही का त्या शेजारच्या भीमला बाईला तर तिला देऊन टाक. आता त्या भीमला बाईला विचारावं लागेल तुम्हाला कांदे लागतात का म्हणून. नाहीतर मग लागतही नाही तरी का तिच्या घरी नेऊनच देऊन. चल बरं, काही हरकत नाही, काही खराब नाही होत. 8-15 दिवस आपल्या घरी राहू दे. कोणी येतील तर त्याला देऊन टाकावचा. पहिल्यांदा तुम्हाला सांगायला पाहिजे. कायला आम्ही दोघे जण नाही का एक बोरा कांदा आणलो असतो. कोणी एकच जण आणलो असतो ना. दोघेही आणलो. एवढे आम्हाला लागतही नाही. चल बरं, काही हरकत नाही. कोणी आपल्या घरी येतील तर त्याला सांगावचं तुम्हाला जर कांदे लागत असतील तर आमच्या जवळ आहेत मग उपलब्ध. 1 कट्टा कांदा विकून टाकून मग नाही का. हो आता ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबरच आहे. नवरा बायको दोघांनी घेऊन आणले कांदे. आता नवरा गेला दुकानामध्ये, त्यांनी पण घेऊन आणले कांदे आणि बायको पण गेली दुकानामध्ये. दोघाले माहीत नव्हता का आम्ही दोघेही कांद्याच्या दुकानात गेलो म्हणून. दोघेही गेले. गगनरावनं त्याची बायको आणि दोघांना 1-1 कट्टा कांदे घेऊन आणला. आता कांदे झाले जास्ती. तर त्याचा का विचार झाला तर जर कोणी आपल्या घरी नवीन व्यक्ती आला तर त्याला सांगावचा आपल्याजवळ 1 कट्टा कांदा उपलब्ध आहे ना, मग त्याला सेल करून टाकावचा. म्हणजे ते जास्ती आहेत तर ते खराब नाही होणार, ते कोणाच्या कामात येतील, त्याला विकून टाकावचा. आता प्रॉब्लेम झाली तर त्याचा सोल्युशनही त्यानंच काढला. चल बरं, काही हरकत नाही. आता ते दुसऱ्याला विकून टाकतील. मग आता काही हरकत नाही. म्हणजे आता काही झगडा भांडण करायची काही आवश्यकता नाही. नाही तर दोघांचा झगडा भांडण झाला असता विनाकारण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.